नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, 1 डिसेंबर पासून शिधापत्रिका धारकांसाठी जारी करण्यात आले नवीन नियम। शिधापत्रिका धारकांसाठी जारी करण्यात आलेले नवीन नियम, या लोकांची शिधापत्रिका बंद होणार। कोणत्या लोकांचं शिधापत्रिका बंद होणार ते सुद्धा बघून घेऊया। सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये मूलभूत सुधारणा करण्याच्या उद्देशाने सरकारने राशन कार्ड व्यवस्थेवर महत्त्वपूर्ण बदल केले आहेत। या नवीन नियमामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना मिळणाऱ्या मदतीचे वितरण अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे। या बदलामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे सरकारी मदत खऱ्या गरजूपर्यंत पोहोचणे आणि बनावट लाभार्थ्यांना रोखणे हा असणार आहे। आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य करण्यात आलेले नव्या नियमानुसार प्रत्येक राशन कार्ड धारकाने आपल्या राशन कार्ड, आधार कार्ड आणि त्यांचा मोबाईल नंबर जोडणे अनिवार्य असणार आहे। या निर्णयामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत। सर्वप्रथम, आधार लिंकिंगमुळे केवळ पात्र लाभार्थ्यांनाच राशन मिळेल याची खात्री होईल। दुसरे म्हणजे राशन वितरणासंबंधीची सर्व माहिती थेट लाभार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठवली जाईल आणि ज्यामुळे पारदर्शकता वाढेल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे बनावट राशन कार्ड धारकांचा वापर करणाऱ्या लोकांना ओळखणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाईल। अन्न वितरण व्यवस्था अंतर्गत या ठिकाणी सरकारने राशन कार्ड धारकांना अतिरिक्त लाभ देण्यासाठी नवीन अन्न वितरण व्यवस्था सुरू केली आहे। या व्यवस्थेअंतर्गत गहू, तांदूळ, साखर आणि तेल या मूलभूत वस्तूसोबतच आता इतर आवश्यक खाद्यपदार्थही उपलब्ध करून दिले जातील। विशेष म्हणजे या सर्व सुविधा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पुरवल्या जाणार आहेत। या योजनेचा विशेष फायदा गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना होणार असून त्यांच्या अन्नावरील खर्चाच्या या ठिकाणी लक्षणीय बचत होणार आहे। राशन कार्ड धारकांसाठी पात्रता निकषांमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे। नव्या नियमानुसार अर्जदारांचे वय कमीत कमी 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे, आवश्यक आहे आणि त्याला कुटुंब प्रमुख असणे गरजेचे आहे। ज्या कुटुंबाकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे किंवा ज्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरी करत आहे किंवा पेन्शन घेत आहेत असे कुटुंबे या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत। हे बदल केवळ खऱ्या गरजूंनाच मदत मिळावी या उद्देशाने करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर बनावट राशन कार्डाविरुद्ध कठोर कारवाई या ठिकाणी केली जाणार आहे। सरकारने बनावट राशन कार्ड धारकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ज्या लोकांनी चुकीची माहिती देऊन राशन कार्ड बनवलेले आहेत त्यांची कार्ड तात्काळ रद्द केली जातील। शिवाय अशा बनावट कार्डधारकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाणार आहे। ही कारवाई सार्वजनिक वितरण प्रणाली सुधारण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। त्याचबरोबर दूरगामी प्रभाव आणि या मागचे फायदे काय आहेत ते सुद्धा बघून घेऊया। या नवीन नियमांचा प्रभाव दीर्घकाळ जाणवेल। सर्वप्रथम गरीब आणि निम्न वर्गीय कुटुंबांना दर्जेदार खाद्यपदार्थ मिळतील। दुसरं म्हणजे सरकारी योजनेवरील लोकांचा विश्वास वाढेल आणि बनावट कार्ड धारकांना रोखल्यामुळे सरकारी निधीचा दुरुपयोग कमी होईल। राशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे। सार्वजनिक आणि आर्थिक समानतेकडे सुद्धा या ठिकाणी या नियमामुळे वाटचाल होणार आहे। या नवीन नियमांचा उद्देश केवळ राशन वितरण प्रणाली सुधारणा करणे एवढाच नाही तर समाजात आर्थिक आणि सामाजिक समानता वाढवणे हाही असणार आहे। यामुळे फक्त बनावट लाभार्थी दूर होणार नाहीत तर खऱ्या गरजूंना सुद्धा या ठिकाणी मदत मिळणार आहे। गरीब कुटुंबांना या ठिकाणी स्वस्त दरामध्ये खाद्यपदार्थ मिळतील आणि सरकारी मदतीचा दुरुपयोग थांबेल। राशन कार्डच्या नवीन नियमामुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल। या नियमांचा पालन करून गरजू कुटुंबे सरकारी मदतीचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांच्या जीवनमानात सुद्धा सुधारणा होईल। सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले राशन कार्ड मोबाईल नंबर क्रमांकाशी लवकरात लवकर लिंक करून जोडून घ्या, जेणेकरून सरकारी योजनेचा योग्य वापर करावा आणि या नवीन बदलामुळे कोणताही गरजू व्यक्ती उपाशी राहणार नाही आणि देशात सामाजिक आर्थिक समानता टिकून राहील असं सरकारचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे नवीन नियमानुसार तुमच्या राशन कार्डला मोबाईल नंबर त्याचबरोबर आधार कार्ड या दोन्ही गोष्टी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे राशन मिळतं ते किती मिळतं त्यांचा मेसेज ज्यावेळेस तुम्ही राशन घेता त्यावेळेस येईल। त्याचबरोबर तुमचं जे KYC केल्यानंतर आधार नंबर जे लिंक होईल त्यानुसार तुमचं संपूर्ण डाटा जे आहे ते सरकारकडे राहणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर जे नवीन
नियम आता लागू झालेले आहेत, त्यानुसार आता 1 डिसेंबरपासून हे नियम लागू असेल आणि त्या अंतर्गत जे राशन कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी ही मोठे नियम असणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.